36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सोयगाव तालुक्यातील साळोदबारा जय कालिका देवी शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी लक्ष्मणराव नानासाहेब कोलते यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी संस्थाध्यक्ष भाऊराव कोलते तसेच प्राचार्य जीवन कोलते यांनी नानासाहेब कोलते यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यतिथी निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन प्रवेशित आणि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके आणि विविध शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नारायण कोलते यांनी संस्थापक अध्यक्ष नानासाहेब कोलते यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितलंय की 1978 मध्ये डोंगराळ आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. आज संस्थेच्या 3 शाखांमधून सुमारे 5000 विद्यार्थी KG ते पदवीपर्यंत शिक्षण घेत असून शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शैक्षणिक कार्यामध्ये योगदान देत आहेत. यावेळी प्राचार्य जीवन कोलते यांनीही नानासाहेब कोलते यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमासाठी संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पुतळ्यास पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून शिक्षण महर्षी नानासाहेब कोलते यांना भावपूर्ण अभिवादन केलं. कार्यक्रमाची माहिती विकास पाटील यांनी दिली. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रहीम पठाण, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.